नमस्कार. महात्मा गांधी राष्ट्रीय स्मारक म्हणून प्रसिद्ध असलेला आगा खान पॅलेस इसवी सन 1892मध्ये सुलतान मोहम्मद शाह आगा खां यांनी या पॅलेसची स्थापना केली. हा पॅलेस दुष्काळग्रस्त लोकांना रोजगार मिळावा म्हणून बांधण्यात आला. पॅलेसचं बांधकाम पूर्ण व्हायला 5 वर्ष लागली. त्या काळामध्ये 12 लाख इतका खर्च आला होता हा पॅलेस बांधण्यासाठी. पुण्यातील हे सुंदर ठिकाण फक्त एक पॅलेस नाही तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार सुद्धा आहे. पॅलेसमधील प्रमुख आकर्षण म्हणजे गांधी म्युझियम. याच म्युझियममध्ये गांधीजींच्या काही व्यक्तिगत वस्तू जसे की भांडी, कपडे, माला, चप्पल आणि देसाईंच्या मृत्यूनंतर गांधीजींनी लिहिलेली पत्रसुद्धा पाहायला मिळते. इसवी सन 1942मध्ये महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांना भारत छोडो आंदोलनाच्या काळात येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. महादेव देसाई हे महात्मा गांधीजींचे सेक्रेटरी होते. नजरकैदेत असतानाच महादेव देसाई आणि कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले. पॅलेसच्या समोर असलेल्या बागेमध्ये कस्तुरबा गांधी व महादेव देसाई यांची समाधी आहे. समाधीच्या बाजूलाच गांधीजींच्या अस्थींचे काही अवशेष ठेवलेले आहेत. प्रवेशद्वारातून आत येतानाच डाव्या बाजूला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तिकीट विक्री मात्र आता ऑनलाईन ठेवलेली आहे. तर इतिहास आणि शांतता अनुभवायची असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.